Unknown Brain, Marvin Devine. I'm saying bye to all the lies and all the times you cried, saying that I wasn't right, yet I was right by your side. You manipulator, playing games, your friends commentators, and I don't know what you say about our private conversations, but it's got them hating. Thanks to all the rumors you be claiming, it's cool, I'm done with you, so they can throw you a celebration. You gon' hate it when you see me with somebody living better. गाईस तुम्ही म्हणता नाही चाललंय काय नेमकं, नुसतं खातोय काय फिरतोय काय, फिरत काय नाही. मी जवारीला पाणी सोडलंय, पाणी सोडलंय आळं. आता जेवण केलं, खेंगाट खाल्ले जबरदस्त. मम्मीने सकाळ सकाळ बनवलं होतं खेंगाट बाजरीची भाकर, निब्बार सोपली. आता म्हणलं चला ज्वारीला पाणी सोडू. ज्वारी काय अजून ओरड्यात नाही आली, खालची दुसरी आहे अजून एक ज्वारी दुसऱ्या 2 एकरात, तिला आलाय जरा जरा हुरडा. ही जरा उशिरा पेरली त्याच्यामुळे ही अजून काय हुरड्यामध्ये आली नाही. तुम्हाला दाखवतो, हे असं काही कणीस पडले सध्या. ही ते दुसरी ज्वारी आहे. ही आधी पेरली होती आणि ह्याच्यामध्ये बाजरी पेरलेली होती, रान तयार नव्हतं, मग ही उशीर झाला जरा, मग ही पेरली म्हणून ही उशीर आहे. पण हीच चांगली आली जरा तिच्यापेक्षा, कारण वातावरण जे खराब होतं ते काय मध्ये हिला झोंबलं नाही. म्हणजे त्या वातावरणाचा ह्या ज्वारीला काही फरक नाही पडला, कारण ही बारकी होती आणि पाणी पण सोडलेलं नव्हतं हिला. पण तिला पाणी सोडलं, तिला पाणी सोडल्यामुळे ती मावा पडला तिच्यावर भरपूर, ती जरा थोडी पद्धतशीर. आता काय माहीत काय होते. आता पाणी सोडलंय मी खरं, पण आता जर एक्स्ट्रा मावा पडला ह्याच्यावर तर मग हिचे पण हाल तेच होणार आहेत. बघूया आता काय होते. पाणी आलं इथं, चला दार द्यायला जाऊ आता. अशी मजा येते का नाही ह्याच्यात फिरायला, नुसतं इकडून तिकडून. चला दार तर दिलंय, आता ते साहेबांच्या संग जायचं पुढं. आता व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही म्हणसान का हे तो जॉब करीत होता, पुण्याला होता, ह्याने जॉब का सोडला, शेतीत काय करते इकडं. पण काय झालं, तिकडं समाधान नावाची गोष्ट असते ना, ते समाधानच मिळालं. कोणताही जॉब करा, समाधान नावाची गोष्ट नाही भेटत. आणि जी झोप आहे ना रात्रीची शांत, ती झोप लय महत्वाची. असं अंथरुणावर पडलं का पहिली झोप लागली पाहिजे, असं काम पाहिजे. तिकडं इथपर्यंत अवस्था गेली होती का झोपीच्या गोळ्या खाऊन झोपायला लागायचं, तेव्हा झोप लागायची. म्हटलं हे काय बरोबर नाही, किती दिवस चालणार ना असं. आणि शेवटी काय करणार, रिटायर होऊन तर शेतीच करायची. मग त्यापेक्षा म्हटलं आत्ताच करूया, काय फरक पडतो ना. बाकीचं बघू, पुढं बघता येईल, पुढं.
ह्यो पहिलाच व्लॉग आहे आपला, जो मी यूट्यूबवर टाकणार आहे. SP व्लॉग्स म्हणून चॅनल आहे आपलं, त्याच्यावर टाकणार आहे हा व्लॉग. तुम्हाला कधी वेळ भेटला तर बघा नक्की काय होतं. बराच वेळ झाला तुम्ही म्हणता हे तोंडाला काय झाले, तर हे जर आले होते, आजारी होतो मध्ये जर आले होते, ते जर आता फुटलेत आणि त्याला खपले आलेत. दुखत नाही आता ते, पण ते दिसतंय. सो इग्नोर करू शकताय, इग्नोर करा तुम्ही त्याला. हे असे याच्याकडे बघून असलं भारी वाटतंय, सांगतो तुम्हाला. असलं भारी वाटतंय बघून, सगळं नुसतं असं डोलत आहे राहणार सगळं. एकदम शांत, एकदम शांतता. आत खोळा. वाफा भरायला लागलाय. मला झाली तलप आता हरभरा खायची. मी आता हरभरा आणायला चाललो. हरभरा 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 विरीज द हरभरा. हरभरा काय एवढा खास नाही यावेळेसचा. ते मध्ये जरा कामाचा राडा झाला जास्ती, त्याच्यात याची भाजी खोडायलाच झालं नाही. त्याच्यामुळे हरभऱ्याचं फ्रुटिंग काय व्यवस्थित झालं नाही यावेळेस. हे मोडून दुसरा करावं म्हटलं होतं डब्बल, पण परत आणि पाण्याचा इश्यू, नंतर पाणी पुरलं नसतं. जाऊ दे म्हणलं त्यापेक्षा. आता असं उपटले जाऊन खायचं आता, पण पहिलं धुवायला पाहिजे कारण ह्याच्यावर आंबले असते. आधीच तर लागलंय होटाला. खाणार कसा तसाच. इकडं पाणी चालू आहे, आता धुवायला पाहिजे. इथंच पाण्यातच धुतो, इथंच दंडातच. तिकडं काही जात नाही पाईपाकडं. आता असं धुवणार आहे पद्धतशीर. मस्त धुतला. आता पाव तोडायचा. आजा हरभरा खाण्याचा वाफा भिजतोय तिकडं. आता हरभरा खाऊन टाकू. एवढा पाण्याचा प्रेशर जरा थोडा कमी वाटायला लागलाय. कुठं फुटलंय का काय बघायला पाहिजे. चला बघूया कुठं फुटाफुटी झालं. पाणी मस्त गार, वड्याचं पाणी गार गार लागते पाणी पायाला. तरीच म्हटलं इकडं पाणी आलंय फुटून. कुठनं गेलंय पण काय कळाय मार्ग नाही. बघायलाच पाहिजे कुठनं गेलंय. इथं तर चाललंय व्यवस्थित. तिकडे जो पाईप सोडला होता का नाही, तो इथून लीक मारायला. इथून वरून पाणी घेतलं मी, इथून घेतलं पाणी. आणि ते काय करते, डायरेक्ट तालीवरून पलीकड सोडायला. जरा आता हे असं ढकलायला पाहिजे पाईप. आता ये इसको उठा के पटकेंगे अभी. आता कसं ते झालं, मका मोडली, पाईपामुळे लय राड होते. काय करणार, लेवलच नाही रानाला, करायला लागते. इथून अजून पाणी चाललंय जोरात. काय भानगड काय कळाना.
इथं दिसते काय इथं अजून अजून जरा फास्ट चाललंय जरा जास्तीच. काय करूया तो पाईप जरा याला टच करतो म्हणजे पाणी पुढं सोडेल आणि प्रेशर कमी होईल इथला तालीला लागणारा. असा असा घालून देतो इकडे. आता काय टेन्शन नाही. आता थोडं थोडं करत इकडं आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तिथं पुढं सोडतं आहे पाणी आता इथं. पुरं पडलं खाली माझं. तुम्हाला वाटेल इथं पाईप आहे तिथं याचं दंड आहे त्याने असं इकडून येऊन इकडं परत का फिरवलं आहे. ते कारण काय आहे इथं आहे नाही इथं खड्डा आहे. तिथं खड्डा आहे किंवा बारक्या आला बघा याला काही कामच नाहीत. इथं खड्डा इथं आणि हा पाईप इकडं टाकला का नाही डायरेक्ट काही इथं पाणी फुकतं मग काय पाणी पुढं चालतच नाही कारण लेवल नाही. आता इकडून फिरून घेतलं मी फिरून घेऊन इथून सोडलं इथून परत इकडे घेऊन इकडं गेलं असं येऊ केला आहे त्याचा इथून इकडं म्हणजे कसं पाण्याचं प्रेशर कमी होतं आणि व्यवस्थित चालतं आहे पाणी. ते बारक्या बघा इकडे इकडे ह्यांना काही कामच नाही तो खायचं आणि मोकर रानात फिरायचं. हां अरे खाली काट बघ इकडे 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 चल 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 इकडे इकडे इकडे. काही काम नाही धाम नाही आम्हाला आहे ना काय घरी. चला ह्याच्या नादी लागून उपयोग नाही तिकडं आपलं दारं फुटायचं कोर हे पाणी. चला पप्पा आपल्याला चॅनल चालू करायचा का यूट्यूबचा. काय टाकायचं त्याच्यावर रोज. मग कुत्र कशी खेळते ती टाकायचं. त्याला काय आहे आपली मशिनरी कशी करते ती रोटर मार घ्या वाट्याला पाणी नका सोडू त्याच्यात. तुझं नाही पाणी सोडायला लागलं कोण तिथे वाट्याला रोटर मार घ्या. त्याला होय काय टाकायचं त्याच्यात. त्याच्यात लावू कांदा लावू काय बी लावू. भुईमुगामुळं लसणामुळं बरेच दिवस पाणी राहीन ह्या दांडाला. मका टाकता राहिलं तर पाहिजे. 4-5 दिवस. कसं येतं कुठचं आपलं ऊन लागत आहे त्याच्यामुळं घालून टाकावं म्हणलं. आता टोपी आणली नाही तेच घालावं. जाऊ दे फादर म्हणतात करा करा यूट्यूब चॅनल चालू करा. फादर म्हणतात म्हणल्यावर करायला पाहिजे आता. वाफा भरला असणार आहे. पाणी लावून गेलो होतो तिकडं पाणी प्यायला. तिकडं बी मोटर चालू आहे दुसरी तिकडं तिसरी मोटर चालू आहे. 2 मोटरवर 2 जण बसले आम्ही आता चालू करून. वाफा भरलाय गावात. असं झालंय का नाही खतरनाक परत
ट्रकनी करून शनी वाफा भरला शेवटपर्यंत. आता या तुकड्यात आधी होती बाजरी. त्या बाजरीमध्ये असं खतरनाक गावात झालं आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट रोटर मारला. मग ते रोटरमुळं सगळं बी जागा पडलं आणि हे गावात परत उगावलं. एवढं काय करावं, एक गावात हे रे बाबा. चला दारू देऊया आता, निवांत कार्यक्रम. वाड्याला चाललोय. मगाशी पाणी तर फुल होतं विहिरीत, पण कसं मोटर थोडी जरा वर आहे त्याच्यामुळं बघायला पाहिजे किती निघले किती नाही. परत अजून पाणी निघलं, मोटर मोकळी पळाली तर आडा. मॅडमला म्हणलं तिथंच थांबा तुम्ही, आम्ही आलो पटक्यास बघून. मग अशी हे पूर्ण मी आत्ता जिथं चाललो आहे का तिथपर्यंत अख्खं भरलेलं होतं, पण आता अख्खं रिकामं झालं आहे. मला येऊन फक्त 3 ते 4 तास झाले. पाणी सोडलं आहे यांनी एक्स्ट्रा, तर लावलं आहे फिल्टर. पाणी तर आहे अजून भरपूर पाणी आहे. 3 वाजेपर्यंत तर आरामात चालणार आहे. ही विहीर आहे आपली वाड्यातली. अशी चन्नाचं झाड, स्टार्टरचं बॉक्स आहे आपल्या विहिरीचं. चला गावामध्ये चाललोय आता. लाईट गेली 3 वाजताच. गावामध्ये चाललोय आणि मावशी आली निघूनवरून. मावशीकडे जरा काम आहे, थोडं काम करायचं आणि परत घरी यायचं माघारी. चलो अभी जाएंगे गाव में, बाय. घरी चाललोय आता. गावातलं काम आवरलं, थोडंसं वेळ झाला पण चला ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता जायला पाहिजे घरी जाऊया आता आणि बघूयात बाकी काय काम आहे. गाईज हे आपण आहे, हे चिचेचं झाड आहे आणि आपल्या शेळ्या चालते इकडं. आत्ताच गावातून आलोय. शेळ्यांना भुका लागल्या होत्या, मग म्हणलं खायला टाकायच्या ऐवजी जराशी त्यांना चारून आणूया. आता लागलं चरायला इकडं. भाऊची गाई इथं. चिचचं झाड, चिचचं झाड एवढंच जुनं आहे, माझ्या जन्माच्या आधीचं झाड आहे. लय मोठं झाड आहे, मागं पण आहे भरपूर. लय खतरनाक. शेळ्या चालून झाले काही. घरी चाललंय आता. शेळ्या चालून झाल्या, खाल्लं पिल्लं त्यांनी मस्त. आता म्हणलं घरी जावं, अजून आता परत गावात जायचंय. हे देखो ही गँग
अरे गँग चला घरी जाऊया पद्धतशीर फटक्यात. सो गाईज काल रात्री उशिरा आलो गावातून, मग काय ब्लॉग शूट करायला झालंच नाही कारण ट्रिपल सीट होती गाडी. आता रानामध्ये आलो तो बोरं खायला. एक मिनिट तुम्हाला बोरं दाखवतो मी. अशी काही बोरं लागलेत झाडाला. एवढी फ्रुटिंग झाली नाही यावेळेस ह्या बोरीची, तरी ठीक आहे. झाड मोठं झालं. पण बोरं काय एवढे लागले नाहीत खास. इथं मका आहे आपल्या, जनावरांना मका केली. इथं पॉपकॉर्नची मका इथं. चला मी बोरं खातो. कालचा ब्लॉग इथं एंड करू. बाय बाय. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आता. बाय 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 बाय. मी बोरं खातो, तुम्ही पोळ्या खा. हॅप्पी संक्रांत सगळ्यांना. मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. बाय बाय.